राज ठाकरे यांनी मनसेची नवी कार्यकारिणी आता जाहीर केलेली आहे। संदीप देशपांडे यांची मुंबई शहर अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्यामुळे मनसेच्या पहिल्यांदाच निर्माण झालेल्या या पदावर कोण नेमकं बसतंय याची जी उत्सुकता होती ती आता काहीशी शमली म्हणायला हरकत नाही, कारण संदीप देशपांडे यांची आता मुंबई अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। मनसे स्थापन झाली तेव्हापासून मुंबई शहर अध्यक्षपद खरं तर नव्हतं, पण या वेळेला मात्र हे पद निर्माण केलं गेलं आणि संदीप देशपांडे यांच्याकडे ती जबाबदारी आहे। शिवाय नितीन सरदेसाई यांच्याकडे मनसेच्या केंद्रीय समितीची जबाबदारी असणार आहे। नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे मनसेकडून। आणि नितीन सरदेसाई यांच्याकडे जशी जबाबदारी दिली आहे तसंच संदीप देशपांडे यांच्याकडे सुद्धा आहे। पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच मुंबई शहर अध्यक्षपद निर्माण केलं गेलेलं आहे मनसेमध्ये आणि देशपांडेंना ती जबाबदारी दिली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रेयस, नवी कार्यकारिणी जाहीर झालेली आहे, अध्यक्षपद तर कुणाकडे आहे समजलंय, आणखी कुणाकुणाचा समावेश याच्यामध्ये आहे? खरं आपण बघू शकतो नवीन कार्यकारिणी खरं तर आता घोषित झालेली आहे। आपण एकंदर पाहिलं गेलं तर ही नवीन कार्यकारिणी फार महत्वाची आहे, कारण संदीप देशपांडे यांच्याकडे मुंबई शहराची जबाबदारी संपूर्ण झाली आहे। बहुधा म्हणजे स्थापनेनंतर ही पहिल्यांदा असं काही गोष्ट घडताना दिसते, त्यामुळे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। केंद्रीय समितीची जी जबाबदारी आहे ती नितीन सरदेसाईंवर दिली आहे। केंद्रीय समितीच्या विभाग प्रमुखांची जबाबदारी आहे ती बालगंगाधरांवर दिली आहे आणि अमित ठाकरे यांच्यावर विभाग अध्यक्षांची जबाबदारी दिली आहे। त्यामुळे आताच्या घटकेला सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की सगळ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या हे वाटून देण्यात आल्या राज ठाकरेंकडून। त्यामुळे कुठे ना कुठे आता तरी त्या गोष्टीचा बदल होईल का, आता जी गोष्टीकडे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अगदी श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।